नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरा. फेसबुकवर याच नावाचा ग्रुपही आहे, तो तुम्ही फॉलो करू शकता. आजच्या न्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की भारताने 1,00,000 पेशंटचा जो टप्पा आहे तो क्रॉस केलेला आहे कोविड-19 पॉझिटिव्ह केसेस. ओके, आणि या सर्व याच्यामध्ये एकंदरच महाराष्ट्र टॉपवर आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू, त्याच्यानंतर गुजरात ही टॉपची राज्य भारतातली. भारतामध्ये जवळपास 5,079 केसेस सापडल्यात नवीन. आता काही पेपर्समध्ये हा आकडा 96-97 हजारावर अडकलेला आहे, परंतु हा जो 1,07,74 एवढा आकडा जो आपल्यासमोर आहे तो कशाच्या बेसिसवर आहे? स्टेट हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक राज्यामधून प्रॉपर आकडा घेऊन त्याची जी बेरीज आहे ती 1,07,34 होते. आपण आधीही बघितलं होतं की ICMRच्या केसेसचा आकडा जो आहे तो किंवा गव्हर्नमेंट हेल्थचा मिनिस्ट्रीचा आकडा हिच्यामध्ये आधीपासून तफावती होत्या, पण एकंदर स्टेट गव्हर्नमेंटच्या डेट्यानुसार भारताने 1,00,000चा टप्पा पार केलेला आहे. आणि ॲव्हरेज नवीन केसेसचं जर तुम्ही बघितलं तर दररोज 24 तासात भारताच्या ॲव्हरेज 4,077 केसेस आहेत. आणि ॲव्हरेज केसेसच्या बाबतीमध्ये जगात 4 नंबरवर आहे भारत, आणि ही आपल्यासाठी खूप चिंतेची बाब आहे. अमेरिका 22,500 22,500 पेशंट्स रोज अमेरिकेत सापडतात. ब्राझीलमध्ये 11,197, रशियात 10,000 आणि भारत 4,077. बाकी सगळ्या देशांमध्ये मग हा आकडा जरा कमी आहे. डबलिंग टाईम जो आहे भारताचा तो 13.5 आहे, 13.5. त्याच्यानंतर टेस्ट पर पॉझिटिव्ह केसेस इन मिड डे 23 है ना. पण हे एवढं एकंदर एक आहे की भारत आता खूपच संवेदनशील याच्यामध्ये आपण गेलेलो आहोत, आणि इतके सगळे पेशंट वाढत असताना काळजी घेणं फार क्रमप्राप्त होतं आपल्याला. आता दुसऱ्या न्यूज ज्या येत आहेत की कोविड-19 संबंधीच्या लसेस बनत आहेत, तिच्यावर रिसर्च चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आता हे कोविड-19 वॅक्सिन जे आहे ऑक्सफर्डनी बनवलेलं ते फेल झालेलं आहे. माकडांवर प्रयोग करत असताना व्हायरसपासून प्रोटेक्शन देण्यात ते फेल झालेलं आहे, परंतु निमोनियापासून त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर असं पण होऊन जातं, तुम्ही करत काही असता आणि काहीतरी भेटतं तुम्हाला. तर सायन्समध्ये अशा इंटरेस्टिंग गोष्टी खूप आहेत, परंतु याचा अर्थ हे फेल गेलेलं आहे असं नाही. आता याच्या ट्रायलची फर्स्ट फेज चालू आहे, ती मे एंडपर्यंत संपेल, आणि दुसरं म्हणजे सप्टेंबरमध्ये दुसरी फेज असणार आहे. तर हे प्रयत्न करत राहतील, आणि तिच्यातून येत्या काळामध्ये कुठं ना कुठं काहीतरी गोष्टी आपल्या सायन्समध्ये, शेवटी सायन्समध्ये एक पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं असतं. बहरीनमधून जवळपास 127 भारतीयांना डिपोर्ट केलं गेलं आहे, आणि ते आलेले आहेत कोचीनमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हे वेगवेगळ्या देशांमधून आपण लोक घेऊन येतो आहोत. तर ह्या ह्याच्यामध्ये आता रशियामध्ये काही विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र सरकारने रिझन दिलेलं आहे की मुंबईमध्ये पेशंट भरपूर वाढल्यामुळे तुम्हाला मुंबईत आणता येणार नाही. महाराष्ट्रीयन बरीच मुलं आहेत तिथं हजारात. तर तेही आपण बघूया. तत्पूर्वी हा बहरीन देश जो आहे तो बघून घ्या. इथं छोटासा देश आहे बहरीन इथं, है ना. तर ॲक्च्युली हे सगळे गल्फ कंट्रीज आहेत, आणि गल्फ कंट्रीजच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की हे नेहमीच विचारलं होतं. गल्फ कंट्रीज खूप न्यूजमध्ये होत्या. हे सगळं सौदी अरेबिया, UAE, ओमान, येमेन, बहरीन, कितीतरी भारतीय लोक इथं जॉब करत असतात. हा इकडं भारत आहे अरेबियन सीच्या इकडं. ओके, तर इथून आपण त्यांना घेऊन कोचीमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर एकंदरच एक गोष्ट आहे की बहरीन असू देत, कतार असू देत, GCCचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हा मॅप कधीही विसरू नका की इथं जो सिक्वेन्स आहे, कुठला देश कुठं आहे, कुवेतवरती आहे, मग बहरीन, कतार, UAE, ओमान, हा सौदी अरेबिया, ओके, ही स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज, आणि त्या सगळ्या गोष्टी हे ऑलरेडी आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. परंतु हा मॅप कधीही विसरू नका. अजून एक मॅप दाखवतो, तोही तुम्हाला महत्त्वाचा आहे. आता हे वंदे भारत मोहीम जी आहे, तर वेगवेगळ्या देशातून आपण लोक आणतो आहोत, आपले भारतीय अडकलेले, परंतु मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि त्या केसमध्ये रशिया किंवा कुठूनही भारतात महाराष्ट्रीयन लोक जे आहेत ते महाराष्ट्रात मुंबईत घेऊ शकत नाही असं कारण दिलेलं आहे. आणि रशियामध्ये बरेचसे विद्यार्थी आता अडकून पडलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल रशियामध्ये MBBSसाठी लोक बरीच जात असतात, है ना. तर वैद्यकीय शिक्षणाचे जवळपास म्हणजे तिथं राज्यातले एकूण 242 विद्यार्थी जे आहेत ते विदर्भातले आहेत तिथं, आणि बऱ्याच म्हणजे हजारात ती संख्या आहे. एकंदर भारतीय विद्यार्थी बरेच जातात रशियाला, है ना. तुमचे शेजारचे वगैरे पण गेले असतील, जरा विचारून बघा. हे रशिया आहे. आता हा रशिया जो आहे तो बघा आर्टिक ओशनला बॉर्डर करतो आहे वरती,
आणि रशियाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की रशिया हा भारताशी खूपच म्हणजे कनेक्टेड देश आहे. आपलं सगळं डिफेन्स मेकॅनिझम असेल, जवळपास डिफेन्सचे सॉफ्टवेअर्स असतील, तर ते मोठ्या प्रमाणावर जी आपण हे वापरतो यंत्रणा, ती रशियाची वापरतो. ओके, पण आता कालानुरूप याच्यात बरेच बदल पण होत आहेत. तर हा इथला जो मॅप आहे तो पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा हा मॅप. तर हे सगळं सोव्हिएत रशियाचं विघटन आणि त्या सगळ्या गोष्टी, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान. ओके, तर हे जे आहेत 1 2 3 4 5, ह्या 5 देश नीट लक्षात ठेवा. वरती कझाकस्तान आहे, त्याच्या खाली उझबेकिस्तान, बाजूला हा किर्गिस्तान, खाली तुर्कमेनिस्तान आणि तजाकिस्तान. तुम्ही जर नुसतं लक्षात ठेवलं तर बघा खालचे दोन्ही देश जे आहेत दक्षिणेकडचे, ते तुर्कमेनिस्तान आणि तजाकिस्तान आहे बघा. त्याच्यानंतर हे कझाकिस्तानच्या बरोबर खाली इकडं किर्गिस्तान आहे. तर म्हणजे KKTT आणि हा मध्ये U आहे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या रशियाच्या खाली हा मंगोलिया येतो, खाली हा पूर्ण चायना आहे. तर भारतीय विद्यार्थी इथं आहेत. त्याच्यानंतर युनायटेड स्टेट आणि चायना, हे कोल्ड वॉर नवीन सुरू होणार का अशा पद्धतीचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते, आहे ना, सुरू काय होणार. परंतु एक आहे की ज्या पद्धतीचं कोल्ड वॉर जगाने USSR आणि US मध्ये अनुभवलं होतं, त्या तितक्या तीव्रतेपर्यंत हे जाईल काय सांगता येत नाही. कारण आताची गणितं सगळीच बदललेली आहेत. एकंदरच ह्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं की जसा कोविड-19 सुरू झाला, अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर कोविड-19नी हलवलं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 15 मेला कट ऑफ द होल रिलेशनशिप असं म्हटलेलं आहे. आणि सरळ सांगितलेलं आहे की कुठलाही संबंध आम्ही तुमच्याशी ठेवणार नाही. अशी परिस्थिती येऊ शकते का? तर होऊ पण शकतं. ट्रम्पसारखी व्यक्ती असं करू शकते. आता इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये लोकांना हे एक गोष्ट भासवायची असते की आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुमच्या संरक्षणासाठी आम्ही कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. आणि ह्या ह्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकतात का? घेऊ शकतात, पण ते इतकं सोपं नाही आहे की चायनासोबत सर्व रिलेशन तोडणं. कारण चायना हा बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड करणारा देश आहे, आयात निर्यात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की एकंदरच मग तुम्हाला बाकी गोष्टींची गरज पडेल तर ते तुम्हाला फुलफिल करण्यासाठी बाकीचे मार्केट्स पाहिजेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्समध्ये हेही म्हटलं होतं की हा चायना व्हायरस आहे. WHO ची फंडिंग यांनी रोखली. मग आता त्याच केसमध्ये चीन जो आहे तो WHOला चांगली फंडिंग करतोय. आता असं का करायचं आहे? तर एक गोष्ट आहे की चीन हिच्यात संधी शोधतोय, ऑपॉर्च्युनिस्टिक ज्याला म्हणतो आपण, तसा चीन हिच्यात संधी शोधतोय. चीन मोठ्या प्रमाणावर जर आंतरराष्ट्रीय संस्थांना फंडिंग करणं आणि तिच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल की जिथं आजवर USचा वरचष्मा होता. आणि अशा ह्याच्यातून येणाऱ्या काळामधली समीकरणं कदाचित वेगळी असतील, परंतु हे आपल्याला बघायला मिळेल आता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात एवढं तर आहे की कोल्ड वॉर तर सुरू आहे हे, कारण आताच चीननी कबुली दिली की त्यांनी कोविड-19चे जे काही नमुने होते करोना व्हायरसचे तर ते नष्ट केले. आणि हा आधीपासून दावा USचा होता आणि तो कुठंतरी खरा ठरला. पण चीनने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ज्या मान्यताप्राप्त लॅबोरेटरीज नव्हत्या त्या लॅबोरेटरीजचा आम्ही ते नष्ट करायला लावलं, कारण ते ह्युमॅनिटीच्या याच्यातून होतं की त्याच्यातून अजून काही प्रॉब्लेम्स होऊ नयेत. तर हे यांनी क्लिअर केलेलं आहे. तर आता बघूया ते त्या काळात काय होतं. पण एकंदरच परिस्थिती खूप काही चांगली नक्कीच नाही आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. करोडाचं मूळ शोधण्याचा प्रस्तावास भारताने पाठिंबा दिलेला आहे. आता हे सगळं अजून चीनच्या विरोधात सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेची संस्थात्मक घटक असणारी आरोग्य सभा जी आहे तर तिची 32वी परिषद सोमवारपासून सुरू होते. तर एकंदरच ती परिषद ज्यावेळेस होईल तर त्याचे सगळे डिटेल्स आपण घेणार आहोत. एकूण 8 देश आहेत. त्या 8 देशांनी करोनाचा जो काही हे आहे 60 देश आहेत, टोटल 60 कंट्रीज, की करोनाचं ओरिजिन कुठून आहे ते शोधण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे भारताने. आणि युरोपीय समुदायाने कोविड-19 साथीबाबत ठराव पण सादर केला होता. आणि जागतिक आरोग्य सभेने कोरोना विषाणूला जागतिक प्रतिसादाचं निष्पक्ष व स्वतंत्र सर्वकष मूल्यमापन करावं हे पण त्यांनी म्हटलं होतं की WHOने स्वतःचंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता खरं तर WHO सारख्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्या निष्पक्षपणे काम करूच शकत नाही, कारण तशी व्यवस्थाच नाही आहे. जे प्रतिभाशाली जे काही डॉमिनंट कंट्रीज आहेत तर त्या स्वतःच्या पद्धतीने ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा वापर फार आधीपासून करत आलेले आहेत. ते आताही होतं आणि तिच्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. तिच्यामुळे ह्या ज्या संस्था आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचे निर्णय बंधनकारक केले गेले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांना जास्तीत जास्त इम्पॉवर करणं, ऑटोनॉमी देणं,
तिच्यामध्ये जगभरातल्या सर्वांचाच, म्हणजे ते डेव्हलपिंग कंट्रीज असू देत, अनडेव्हलप्ड असू देत, डेव्हलप्ड असू देत, त्या सर्वांचा सहभाग प्रॉपरली असला पाहिजे. जी काही निर्णय प्रक्रिया आहेत तिच्यात सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे. अशा बेसिक गोष्टी आहेत. उद्या तुम्हाला विचारलं काय केलं पाहिजे, या WHO निष्प्रभ ठरतं आहे, तर मग म्हणजे एखादी गोष्ट साधी गोष्ट आहे ना, की आपल्या हाताला जखम झाली, आपण हात काढून बाजूला ठेवणार नाही आहे, त्याची ट्रीटमेंट करू. तशी ट्रीटमेंट WHO ची होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचे सोल्युशन्स मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत, तर ते कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेला तुम्ही लावू शकता. आता भारतीय मजदूर संघ, आता खरं तर भारतीय मजदूर संघ हा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. आणि भारतीय मजदूर संघच आता केंद्राविरोधात मैदानात आलेला आहे. कारण बऱ्याचशा राज्यांनी सगळे जे काही मजदूरांसंबंधीचे कायदे होते, मजुरांचे कायदे, ते सगळे बासनात बांधलेले आहेत. आणि त्या केसमध्ये भारतीय मजदूर संघ आता मैदानात उतरला. याचे रेफरन्सेस फार ठिकाणी आहेत. ओके, तर एकंदरच भारतीय मजदूर संघ आणि याच्याबरोबर मग बाकीच्या पण आहेत संघटना, पण खरं तर BJPशी संलग्न असणारी संघटना रस्त्यावर येणं हे थोडंसं अनाकलनीय होतं म्हणजे सरकारसाठी. आता भारतीय मजदूर संघाशी संलग्न भारतीय संरक्षण कामगार संघ आहे, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयमेंट फेडरेशन आहे, लाल बावटा, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन आहे. तर बऱ्याच ह्या संघटना आहेत. बघूयात, ILOमध्ये पण केस गेलेली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तो बघून घ्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मेट्टूर डॅम आपण NCERTमध्ये बघितला होता की 12 जूनला सेट टू ओपन म्हणजे ओपन होईल. आणि हा कुठल्या नदीवर आहे, तर कावेरीशी संबंधित आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ओके, तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मेट्टूर डॅम, कावेरी नदी. ओके, त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचा शपथविधी झालेला आहे. आणि त्यांच्यासह 9 सदस्य जे आहेत विधान परिषदेचे त्यांचाही शपथविधी झालेला आहे. सभापती जे आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिलेली आहे. आणि एकंदरच विधान परिषद आणि सगळं जे नाट्य चालू होतं राजकीय, त्याच्यावर पडदा पडलेला आहे. राज्यपालांची पण भेट त्यांनी घेतलेली आहे. ओके, तर हे 9 सदस्य, तर एकंदर ते आहे की कोण शपथ देतो, तर सभापती शपथ देतो. हे MCQसाठी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन, देबेश रॉय, वय वर्ष 84, साहित्यिक आहेत पश्चिम बंगालचे. तिस्ता पारेर वृत्तांतो ही कादंबरी त्यांची, नावात आहे तिस्ता नदीबद्दल त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे. 1990चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे या कादंबरीसाठी. आणि तिस्ता नदीवर जेव्हा धरण बांधलं गेलं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आता तिस्ता नदी जी आहे ती मृतप्राय झालेली आहे, तिचं कामच झालं आता. ओके, आता जे पडलं आहे ते कलेवर पडलेलं आहे बाबा, तिचा आत्मा हरवलेला आहे वगैरे वगैरे. त्यांचं निधन झालेलं आहे देबेश रॉय. आक्रमक किंवा इनव्हेजिव्ह जे काही स्पेसिस असतात, तर इनव्हेजिव्ह स्पेसिसच्या बाबतीत विलक्षण प्रजनन क्षमता असते त्यांची. मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात त्या रुजतात. आयदर त्या आणल्या जातील किंवा स्वतः है ना नैसर्गिकरित्या त्या तिथं रुजतील, वाढतील. पण स्थानिक प्रजातींना त्या वाढू देत नाही, कारण त्यांचं प्रजनन क्षमता पण खूप जास्त असते. जलकुंभी किंवा वॉटर हेंथ किंवा घाणेरी ह्या ज्या हे आहेत, तर त्या आक्रमक प्रजातींमध्ये मोजल्या जातात वनस्पतींच्या बाबतीत बघितलं तर. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानुसार 2017चा रिपोर्ट आहे, प्राण्यांच्या 157 पैकी 58 प्रजाती जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात, तर 99 प्रजाती खाऱ्या पाण्यात येतात. तर ह्या आक्रमक प्रजाती ज्या आहेत, तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस ही कन्सेप्ट आपल्याला याच्यातही आहे एन्व्हायरमेंटमध्ये, हे कुतूहल होतं. रत्नाकर मतकरी, वय वर्ष 81, यांचं निधन झालेलं आहे. काल आपण एक सेपरेट व्हिडिओ बघितला होता, पण काही नव्यानी गोष्टी आहेत आजच्या पेपरमध्ये, त्या बघूयात. लेखक, साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी होते. करोनामुळे निधन झालेलं आहे. 1955, वयाच्या 17व्या वर्षी वेडी माणसं ही श्रुतिका त्यांनी लिहिली होती. आणि ती आकाशवाणीसाठी होती. म्हणजे आकाशवाणीमध्ये त्यावेळेस होतं की तुम्ही तुमच्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्याचं वाचन वगैरे आकाशवाणीवर व्हायचं आणि लोक ऐकायची, कारण तेव्हा तेच साधन होतं. 1962मध्ये बालनाट्य संस्थेची निर्मिती त्यांनी केली होती, ज्याच्या अंतर्गत 22 बालनाट्य त्यांनी केली. अलबत्त्या गलबत्त्या, निम्मा शिम्मा राक्षस, अचाट गावाची अफाट मावशी, तर ही बालनाट्य त्यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली आहेत. 1972मध्ये सूत्रधार नावाच्या संस्थेची निर्मिती त्यांनी केली होती आणि त्या अंतर्गत प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली गेली. नाटकं बघितली त्यांची तर दुभंग, लोककथा 78, आरण्यक, साटेलोटे, अश्वमेध, ब्रह्महत्या, खोलखोल पाणी, जावाई माझा भला, घर तिघांचे हवे, प्रेम कहाणी, 4 दिवस प्रेमाचे, है ना, 4 दिवस सासूचे बघितलं आहे का कुणी,
तर दूरदर्शनवर कार्यक्रम गजरा, शरदाचे चांदणे यांचं ते हे करायचे, म्हणजे सूत्रसंचालन वगैरे आयोजक होते. त्याच्यानंतर पुरस्कारांमध्ये इन्व्हेस्टमेंट नावाचा मराठी चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. 2003मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आंदोलनामध्ये पण ते सहभागी होते. नर्मदा बचाव आंदोलन आहे. 1993-94मध्ये निर्भय बनव आंदोलन होतं. रंगभूमीवर आत्मचिंतनपर आत्मचरित्र रंग माझे रंगप्रयोग त्यांनी लिहिलं. त्याच्यानंतर पहिली एकांकिका जी आहे त्यांची ती शर्वरी आहे आणि विजय तेंडुलकरांच्या संपादनाखाली वसुधा नावाच्या मासिकामध्ये ती प्रथम प्रकाशित झाली होती. म्हणजे या साहित्याच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये मॅगझिन्स खूप चालायचे. मॅगझिनचा सुद्धा जो काही हे होता म्हणजे एक बहरलेला काळ तो आता गेला. किंवा आता दिवाळी अंकांवर पण संक्रांत येत असते, लोक वाचत नाहीत, तर त्यावेळेस मासिक करायचे. मासिकात एखादी गोष्ट छापून येणं, लिहून येणं ही फार मोठी गोष्ट होती त्यावेळेस, हा ना. त्यावेळेसचं ऑस्कर, नोबेल सगळं तेच होतं. आरण्यक हे महाभारताच्या शेवटच्या पर्वावर आधारित नाटक आहे त्यांचं आणि ते खूपच फेमस आहे, रंगभूमीवर आहे सध्या. साहित्य संपदा जर त्यांची बघितली, 70 अधिक नाटकं आहे, 22 बालनाट्य, 20 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेख संग्रह, असंख्य एकांकिका, 12 लेख संग्रह. ओके 12 लेख संग्रह झाले. तर हे इतकं सगळं लिहिणं आणि ते खूप जिकरीची गोष्ट आहे. मालिका पण होत्या दूरदर्शनवर, अश्वमेध, बेरीज वजाबाकी, गहिरे पाणी. 2001मध्ये पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते. आता महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. आता हे काय प्रकरण आहे तर बंगालच्या उपसागरात ॲम्फॉन नावाचं चक्रीवादळ आलेलं आहे आणि ते खूप तीव्र आहे. ओडिसाने तयारी पण केलेली आहे. दरवर्षी ओडिसाला अशा फटके बसत असतात. ओके, तर ईशान्य भारताकडे हे वादळ सरकतं आहे. तिथं पावसाळी स्थिती आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडतो आहे. या उलट स्थिती वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात आहे. मध्यानी भाग जो आहे सगळा, इथं कोरडे वारे वाहत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते कोरडे वारे कमी उंचीवरून वाहत आहेत. त्याची जी हाईट आहे ती फार कमी आहे आणि त्याच्यामुळे तर राजस्थानपासून महाराष्ट्रापर्यंत ते वाहत असल्यामुळे सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झालेली आहे. तर हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यानंतर पिनँगा अंदमानेसिस, तर हे एक झाड आहे, म्हणजे पाल्मची स्पेसिस आहे ही, रेअर इंडेमिक स्पेसिस. दक्षिण अंदमानमधल्या माउंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास 600 झाडं आहेत. MCQसाठी लक्षात ठेवा, माउंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यान दक्षिण अंदमानमध्ये आहे. आणि ही स्पेसिस जी आहे, जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तिरुअनंतपुरम इथेही त्याची यशस्वी लागवड झालेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की हे जे पिनँगा अंदमॅनेसिस आहे, तर हे पाल्मची स्पेसिस असं वाटलं होतं की ही एक्सटिंक्ट होऊन गेलेली आहे, परंतु ती दक्षिण अंदमानमध्ये होती. आणि याला IUCNचं स्टेटस आहे, ते क्रिटिकली इंडेंजर स्पेसिस आहे. तर याचा जो फोटो आहे तो तुम्ही थंबनेलवर बघा. थंबनेलवर जो फोटो असेल तो हाच फोटो आहे. ओके, आत्मनिर्भर भारत जे आहे त्या योजनेमध्ये एकूण क्षेत्रामध्ये खाजगीकरण 8, त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्रात 74%, आधी 49 होतं, वाढवून 74. विमानतळ खाजगीकरण पहिल्या टप्प्यात 12, दुसऱ्या टप्प्यात 8, दोन्ही बरोबर आहे. खालीलपैकी कोणतं राज्य हवामानासंबंधी खाजगी संस्थांची मदत घेणार आहे? केरळ. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर सर्व जोड्या हे योग्य आहेत. चिनाब सलाल, भागीरथी तेहरी, दामोदर पानचेट, एकही नाही, 4. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. मनरेगासाठीची आत्मनिर्भर भारत योजना व अर्थसंकल्प यातील एकूण तरतूद किती आहे? 60,000, 40,000, 1,00,000 कोटी, 80,000 कोटी. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेत सर्व राज्यांची कर्जाची मर्यादा बिनशर्त GDPच्या 5% केली आहे. साधारणपणे राज्य सरकार GDPच्या 3% कर्ज घेऊ शकतं. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. आत्मनिर्भर योजनेचा विचार करता धोरणात्मकदृष्ट्या मोक्याच्या क्षेत्रात जास्तीत जास्त किती सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्या असतील? 2, 1, 4, 5. रत्नाकर मतकरी यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे प्रयोग हा आहे. माझे रंगप्रयोग. इन्व्हेस्टमेंट या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रेरा कायद्यानुसार खालील बाबींचा विचार करा. प्रत्येक राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी असावी. बांधकामाच्या आराखड्यात सोयीनुसार बांधकामादरम्यान बदल करता येतो. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अब योग्य, अब अयोग्य. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.